Okay, let's go. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हीजे ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनल वरती. तर मित्रांनो, आपण पाठीमागे दोन वसुबारस आणि धनत्रयोदशी निमित्त दोन पोस्टर डिझाईन बनवले होते. तर मित्रांनो, ते पण मस्त झालेले आहेत. आणि आज आपण आपले जे आता 4 सण राहिलेले आहेत दिवाळीचे, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा आणि भाऊबीज, या 4 डिझाईन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि याची तुम्हाला फ्री पीएचडी फाईल भेटणार आहेत. मागच्या जसे भेटलेले आहेत तुम्हाला ह्याचे आपल्या धनत्रयोदशी आणि वसुबारसची जशी फाईल भेटलेली तुम्हाला फ्री मध्ये, तुम्ही हवी तशी एडिट करू शकता ती फाईल. ती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये 4 फाईल भेटणार आहेत, ते पण एकदम फ्री मध्ये. आणि त्या 4 फाईलचा एकच पासवर्ड आहे आणि तो व्हिडिओ मध्ये 2 स्टेप मध्ये सांगितलेला आहे. तर त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट देखील नक्की करायचे. आणि तुम्ही बघू शकता डिझाईन आता कशा एकदम टॉप क्वालिटीच्या डिझाईन या ठिकाणी आता बघू शकताय. तर आपण काय केलेलं आहे, सर्वप्रथम आपण जे आपलं फोटोशॉप जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करून घेतलेलं आहे आणि आपण चारही डिझाईनची एकच साईज घेतलेली आहे. तर ती साईज काय आहे आपण या ठिकाणी बघूया. तर ती साईज मित्रांनो बघू शकता तुम्ही. जे विड्थ आहे आपण 1500 घेतलेले आहे विड्थ, आणि जे हाईट आहे ते 200 पिक्सेल घेतलेले आहे. जी विड्थ ती 1500 आणि हाईट 2000, अशा प्रकारे आपण ही इंस्टाग्रामचा फॉर्मॅट आहे 3x4. 3x4 इंचेस मध्ये सांगतो मी, 3x4 अशी इंस्टाग्रामची सध्या पोस्ट चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी पिक्सेल मध्ये घेतलेले आहे. जे विड्थ आहे ते आपण 1500 घेतलेले आहे आणि जी हाईट आहे ती 1500, हाईट 2000 घेतलेले आहे. तर काय केलंय मित्रांनो, आपण सॉफ्टवेअर ओपन करून घेतलं आहे आणि सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपलं एक बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे. तर बघू शकताय. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघणार आहोत ही आता पीएचडी भेटणार आहे तुम्हाला. तर ही डिझाईन आता नरक चतुर्थदशी निमित्त आहे. तर बघू शकताय तुम्ही आपण काय केलेलं आहे. काहीच नाही केलेलं, आपण फक्त एक बॅकग्राऊंड डाउनलोड केलंय क्रोमून आणि ते ऍड केलेलं आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि एकदम इझी. तुम्ही बघू शकताय आपण काय केलेलं आहे, एक क्रोमून एक बॅकग्राऊंड डाउनलोड करून घेतलेला आहे आणि ऍड केलेला आहे. बघू शकता एकदम ब्लर वगैरे वाटत आहे. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्यासाठी आपण त्यावरती नॉइस ऍड केलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही, मी या ठिकाणी लेअर ओपन करू शकतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ब्लर ब्लर वाटत आहे. नॉइस ऍड केल्यानंतर बघू शकता असं एकदम टेक्स्चर सारखं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कसं वाटतंय मित्रांनो. बघा, फक्त नॉइस ऍड केल्यानंतर एवढा फरक पडतो. तर नॉइस ऍड कसं करतो आपण, फिल्टर मध्ये जातो आणि इथं ऑप्शन आहे बघा नॉइस, याच्यावरती क्लिक केलं की नॉइस ऍड होतो. इथं लॉक केल्यावर मी अनलॉक करून घेतो. काय असतं, फिल्टर वर यायचं, लेअरला सिलेक्ट करायचं, फिल्टर वर यायचं, नॉइस बघू शकता आणि ऍड नॉइस बघू शकता, नॉइस ऍड नॉइस बघू शकता. इथून तुम्हाला जेवढा नॉइस ठेवायचा आहे तेवढा ठेवू शकता. आपण इथं 40 ठेवलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, काय केलंय आपण बॅकग्राऊंड साठी बॅकग्राऊंड ऍड केला आणि त्याला फक्त एक नॉइस ऍड केलेला आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपला काय मेन काय भाग असतो आपल्या डिझाईनचा, पीएनजी आणि मेन टेक्स्ट. तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण आता पहिल्यांदा पीएनजी ऍड करून घेऊयात. बघू शकताय तुम्ही कालिका देवीचे आपण या ठिकाणी पीएनजी ऍड केलेले आहे आणि हे डायरेक्ट ह्याच्यासाठी वाटते, त्यामुळे या ठिकाणी आपण एक बघू शकता शॅडो देखील मारलेले आहे. तुम्ही बघू शकताय या ठिकाणी शॅडो ची लेअर मी ओपन केलेली आहे. त्यानंतर जे मेन टेक्स्ट आहे आपला, तो मेन टेक्स्ट सुद्धा या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे. बघू शकता तुम्ही हा हे काय कॅलिग्राफी नाही, हे एक फॉन्ट आहे अनेक म्हणून, देवनागरी म्हणून फॉन्ट आहे हा. तर तो हा पण केलेला आहे. तो क्वेश्चन कसा टाइप करायचा तुम्हाला माहिती आहे. इथे टी वरती क्लिक करून हॉरिझॉन्टल वरती इथे क्लिक करून हा करू शकता. आणि त्यानिमित्त नरक चतुर्थदर्शी झालं, त्यानंतर निमित्त बघू शकता, निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, हा देखील पॉपिस फॉन्ट या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक झालेलं आहे. एवढं आतापर्यंत फक्त आपण काय केलेलं आहे, आपला मेन टेक्स्ट घेतलेला आहे आणि जे सब्जेक्ट आहे मेन तो घेतलेला आहे. दोनच गोष्टी घेतलेल्या आहेत तरी डिझाईन कशी अट्रॅक्टिव्ह वाटते एकदम. तर मित्रांनो, अशी फक्त एवढी सेव्ह नाही करायची, तर आणखीन आपल्याला यामध्ये काय ऍड करता येईल ते बघायचे. आता नरकदर्शी आहे, चतुर्थदर्शी, तर आपण बघू शकता या ठिकाणी केळीची पानं वगैरे आपण ऍड केलेली आहेत. बघू शकता एकदम
लुक येऊन जातो, एकदम खतरनाक वाटते. तर याचीच कॉपी करून मी या बाजूला एक लावलेली आहे. तर बघू शकता, मी लेअर ओपन करू शकता, बघू शकता असं बेस्ट असं वाटत आहे. आणि दिवाळी आहे त्यामुळे आकाश कंदील वगैरे वरती लावलेला आहे, बघू शकताय तुम्ही दोन्ही बाजूला. याचीच कॉपी करून मी इकडे लावलेले आहे. तर बघू शकता मित्रांनो, डिझाईन कशी एकदम ओके मध्ये झालेली आहे, बघू शकताय एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली. काय नाही, एक डाउनलोड केला आपण बॅकग्राऊंड, त्याच्यावरती नॉइस ऍड केला, मेन सब्जेक्ट ऍड, आणि नंतर आपला जे मेन आहे टेक्स्ट तो ऍड केलाय, आणि बाजूला हे लावलेले फक्त. तर केळीची पानं वगैरे नाही आकाश कंदील. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने एकदम क्वालिटी डिझाईन झालेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि मेन आता या ठिकाणी हे आपला लेबल लावणार आहेत, आपण लेबल म्हणू शकतो, तर मी त्याला काही म्हणू शकता. फुटरचा पार्ट आहे तो तुम्ही बघू शकता, मी या ठिकाणी ओपन करू शकतोय. तर मित्रांनो बघू शकता एकदम कशी झालेली आहे रेडी डिझाईन, एकदम सोप्या पद्धतीने 5-6 मिनिटाच्या आतमध्ये आपण डिझाईन बनवू शकतोय. ती पण एकदम क्वालिटी डिझाईन बनवू शकताय. तर तुम्ही या ठिकाणी ही लेबल वगैरे पण चेंज करू शकताय, माझी लेबल काढून तुमची देखील ऍड करू शकताय, आणखीन कोणाची करायची असते देखील करू शकताय. बघू शकता ऑल लेअर अनलॉक अनलॉक आहे, तुम्ही हव्या तशा त्याला एडिट करू शकता, कोणती डिलीट करू शकता, कोणती आणखीन ऍड करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ते एकदम फ्री मध्ये पीएचडी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे लिंक त्याची. तर मित्रांनो पहिला पासवर्ड आहे आपला 12, पहिला पासवर्ड आहे आपला 12, नोट करून घ्या. 1-2 पहिला पासवर्ड आहे आपला, 1 आणि 2. तर नोट करून घ्यायचा आहे. पहिला पासवर्ड आहे आपला 1-2. तर मित्रांनो बघूया आपण आता. ही तर झाली आपली नरक चतुर्दशी निमित्त. तर अशाच प्रकारे आपण आता लक्ष्मीपूजनची बघणार आहोत, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज, अशा आपण आणखीन 3 डिझाईन या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण नुसता लेअर वगैरे ओपन करून तुम्हाला सोप्या भाषेत एकदम फास्ट मध्ये सांगून जातो, कारण व्हिडिओ बी खूप मोठा व्हायला नको. तर पहिला पासवर्ड आहे आपला, नोट करून घ्यायचा आहे 12. पहिला पासवर्ड आहे आपला 12, 1-2. आणि पासवर्ड टाकताना पेस वगैरे काय द्यायचं नाही. दुसरा पासवर्ड आपला 2 स्टेप मध्ये आहे ना, पहिली स्टेप मध्ये आहे 12. तर पुढे आता मी सांगणार आहे, तर बघूया आपण पुढची डिझाईन. आता आपण बनवणार आहोत लक्ष्मीपूजन निमित्त, खास लक्ष्मीपूजन निमित्त डिझाईन. तर बघू शकता मी काय केलंय, ते साईज तेच घेतलेलं आहे, ज्याची विड्थ आपली आहे 1500 आणि हाईट आहे 2000. ते घेतलेले आहे 3x2 इंचेस मध्ये, 3x4 इंचेस मध्ये, असं सॉरी 3x4 इंचेस मध्ये घेतलेले. तर मी काय केलं, या ठिकाणी पण या ठिकाणी बॅकग्राऊंड ऍड करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यावरती आणखीन एक बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे, आणि त्याला या ठिकाणी बघू शकता मास्क लावलेला आहे. मास्क लावून थोडा ब्रश वगैरे मारलेला आहे काही काही ठिकाणी, इथं तुम्ही बघू शकता. एवढे झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, लक्ष्मी पूजन आहे तर लक्ष्मी मातेचे एक पीएनजी ऍड केलेले आहे, आणि त्याच्या मागे मंडला आर्ट बघू शकता तुम्ही, एकदम बघू शकता मंडला आर्ट आपण सर्वप्रथम ऍड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी लक्ष्मी मातेची जी पीएनजी आहे ती ऍड केलेली आहे, बघू शकता तुम्ही लक्ष्मी देवीची मस्त पैकी. तर मित्रांनो काय नाही, एकदम सोपी पद्धत आहे, आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम क्वालिटी डिझाईन बघू शकतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो मी. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी आपण कॅलिग्राफी वापरलेली आहे, तर तुम्ही बघू शकता कॅलिग्राफी बघू शकता लक्ष्मी पूजन, आणि त्याला आपण एक टेक्स्चर दिलेला आहे, बघू शकता मित्रांनो टेक्स्चर ऍड केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो कसं बघा एकदम मस्त अशी झालेली आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, मंगलमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, टेक्स्चर लावलेला आहे, आणि मंगलमय शुभेच्छा बघू शकता. हा आपण पॉपीज फॉन्ट वापरलेला आहे मित्रांनो. तर बघू शकताय कसं झालेलं आहे आताच, एवढंच बघू शकताय. त्यानंतर 0 करून घेतो मी. त्यानंतर आपण या ठिकाणी एक फ्लॉवर ऍड केलेला आहे, बघू शकता. फ्लॉवर ऍड झाल्याच्या नंतर या ठिकाणी दिवा एक ऍड केलेला आहे, बघू शकता. एकदम एचडी मटेरियल आपण या ठिकाणी यूज केलेला आहे, बघू शकता मित्रांनो. आणखी मी लेअर ओपन करून जातो, वरती देखील दिवा आपण लावलेले आहे, आणि ह्याचीच कॉपी घेऊन बाजूला एक दिवा लावलेला आहे. तर बघू शकताय मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, आणि फ्री पीएचडी फाईल भेटणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. बघू शकताय, आणि खाली आपली लेबल बघू शकता, इथं लेबल मी ऑफ बी करू शकतो, बघू शकता अशी डिझाईन तुम्हाला भेटेल, बघू शकता पीएचडी फाईल. तुम्ही तुमचा खाली नाव टाका किंवा लेबल बनवून टाका. लेबलची पण पीएचडी ची व्हिडिओ येणार आहे आपला लवकरच, कशी बनवायची काय बनवायची.
आता तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बनवा तुमची टाका, नाहीतर शुभेच्छुक म्हणून नुसतं नाव वगैरे टाकू शकता, तुमच्या दुकानाचं वगैरे नाव काही पण टाकू शकता एकदम बिंदास मध्ये. तर बघू शकता मित्रांनो कशी झालेली आहे, तर एकदम क्वालिटी मध्ये झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी आपण नरक चतुर्थदर्शी आणि लक्ष्मीपूजन ह्या दोन डिझाईन बनवलेले आहेत. आणि याच्या सगळ्यात तुम्हाला पीएचडी भेटणार आहे. तर पुढची बघू आता पाडवा निमित्त आपण बनवलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता पाडव्यासाठी काय केलेलं आहे, पाडव्याची आपण जरा लाईट थीम मध्ये बनवलेली आहे. लाईट थीम बघू शकता तुम्ही. काय करायचं, आपण ओपन करून घेतलेलं आहे आपलं बॅकग्राऊंड ओपन, साईज तीच घेतलेली आहे, विड्थ आहे जे 1500 आणि जी हाईट आहे ती 2000 पिक्सेल अशी घेतलेली आहे, आपण बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपण एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे, बघू शकता. या ठिकाणी नॉर्मल दिवे वगैरे दिसत आहात तुम्हाला, बघू शकता. मी ऑफ करून दावतो. या ठिकाणी आहे का, आता नाही. तर या ठिकाणी एक बॅकग्राऊंड आहे मित्रांनो, आणि त्याचे आपण फिल जरा कमी करून त्याला मास्क वगैरे लावलेले आहे. तर बघू शकताय मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय केले, पहिल्यांदा आपला जो टेक्स्ट आहे का, मेन टेक्स्ट ऍड केलेला आहे. तर बघू शकता या ठिकाणी दीपावली पाडवा, बघू शकता व्हाईट टेक्स्ट आपण टाकलेला आहे, दीपावली पाडवा, आणि त्याला नंतर आपण टेक्स्चर लावलेला आहे गुलाबी कलरचं, बघू शकता. एकदम इझी, सिंपल सिंपल बट स्वीट अशा प्रकारे करायची आहे डिझाईन आपल्याला. ही आहे लाईट थीम मध्ये, एकदम ओके. बघा शेवटपर्यंत कशी दिसते पुढे. त्यानंतर काय, दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, बघू शकताय. दीपावली पाडवा एकदम इझी. त्यानंतर आणखीन या ठिकाणी मी एक पीएनजी ऍड केली आहे, ते आहे फ्लावरची आपले पीएनजी. फ्लावरची पीएनजी ऍड केल्याच्या नंतर बघू शकता एकदम ओके झालेला आहे. वरती पण बॅकग्राऊंड वगैरे, इकडे बी ब्रश वगैरे मारलेला आहे, ते बी दिव्या पशी ब्रश वगैरे मारलेला आहे. तर मस्त असं दिसत आहे. त्यानंतर आकाश कंदील पण आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे, बघू शकता. या बाजूला ऍड केलेला आहे आणि या बाजूला देखील ऍड केलेला आहे. त्याचीच कॉपी घेऊन या बाजूला ऍड केलेले आहे मित्रांनो. आणि नंतर इथे एक दिवा आपण ऍड केले आहे. तर बघू शकता एकदम एचडी आणि एकदम प्रीमियम क्वालिटीचं, बघू शकता आपण ऍड केलेलं आहे. फाटणार वगैरे काहीच नाही, एकदम हेवी क्वालिटीचं मटेरियल आहे. एकदम मस्त असे बनवायची तुम्ही सुद्धा, बघू शकता. आणि त्यानंतर खाली आपला लेबल लावायचं, झालं मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने असं केलेलं आहे. तर कशी वाटते डिझाईन तुम्ही नक्की सांगायचं कमेंट करून. कंट्रोल 0 करून घे तुम्ही. तर बघू शकता या ठिकाणी फुल स्क्रीन झालेले आहे. तर मित्रांनो कशी झालेली आहे लाईट थीम मध्ये, एकदम ओके मध्ये झालेली. तर बघूया आता आपण लास्ट आणि बेस्ट भाऊबीज निमित्त आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी डिझाईन केलेले. तर काय केलेलं आहे या ठिकाणी पण आपण साईज वगैरे तेच घेतलेले आहे, जे जे की हाईट आहे ते 2000 पिक्सेल्स आहे, आणि विड्थ आहे जे आपले आहे विड्थ जी आहे आपली 1500 पिक्सेल आहे मित्रांनो. तो बघू शकता. त्या ठिकाणी या ठिकाणी पण आपण एक बॅकग्राऊंड असं ऍड केलेलं आहे, बघू शकता. ब्ल्यू मध्ये जरा फॉग इफेक्ट मध्ये फॉग असल्यासारखं ऍड केलेलं आहे. त्यानंतर आपण मेन पीएनजी ऍड केलेली आहे भावाची आणि बहिणीची. ती तुम्हाला कुठे क्रोम वरती वगैरे भेटून जाते, आणि तुम्ही पीएचडी मधनं सुद्धा मटेरियल पाहिजे असेल तरी डाउनलोड करू शकताय, काय अडचण येणार नाही. एकदम ओपन लेअर आहेत सगळ्याच्या सगळ्या, त्यामुळे काय विषय नाही, बघू शकता. यानंतर आपण जे या ठिकाणी मेन टेक्स्ट आहे भाऊबीज, तो पण ऍड केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये थोडा व्हाईट व्हाईट इफेक्ट लावलेला आहे. ही लेअर आहे त्याची, बघू शकता तुम्ही कसं दिसणार आहे डायरेक्ट. बघा फरक पडतोय मित्रांनो. आता व्हाईट नाहीये, त्याच्या मागे एक लेअर ब्रश मारलेली लेअर नाहीये. तर ब्रश मारलेले व्हाईट लेअर दिसलं की बघा मागे व्हाईट इफेक्ट देऊन जातोय, बघू शकता. भाऊबीज झाले, भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा देखील, निमित्त मंगलमय शुभेच्छा, बघू शकताय मित्रांनो. सोप्या अशा, एकदम हार्ड मध्ये जायचं नाही, एकदम सोप्या सोप्या डिझाईन बनवायच्या, क्वालिटी होऊन जातात, काहीच नाही. एकदम सोप्या पद्धतीने बघू शकताय. त्यानंतर या ठिकाणी एक आपण फुलाची फ्लावरची पेनजी ऍड केलेली आहे, आणि जो आपण इथे एक भाऊ बहिणीचा एक डायलॉग असतो तो आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे, बघू शकता. डायलॉग ऍड केलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता इकडे एक दिवा ऍड केलेला आहे, आणि याचीच कॉपी घेऊन या बाजूला एक दिवा ऍड केलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी मी ओपन करून घेतोय. आणि वरतून जे आपले जे तोरण वगैरे असते ना, दिवाळी फुलं वगैरे तोरण वगैरे, तर तोरण देखील आपण दोन्ही बाजूला ऍड करून घेतलेलं आहे, बघू शकता. आपण असं जे बाकी एक्स्ट्रा मटेरियल ऍड करतो का, त्याने एक अट्रॅक्टिव्ह होती डिझाईन. त्यामुळे थोडंफार करायचं, लई बी करायचं नाही. लई केल्यानंतर बी काहीतरी हे वाटून जातं. त्यानंतर बघू शकता थोडंच करायचं, क्वालिटी एकदम मस्त करायचं. आणि त्यानंतर बघू शकता एकदम ओके अशी डिझाईन झालेली आहे भाऊबीज निमित्त सुद्धा.
तर मित्रांनो खाली तुमची लेबल वगैरे लावू शकता तुम्ही. या ठिकाणी माझी लेबल ची लेअर ओपन करून दाखवत आहे, तर बघू शकता मित्रांनो कशी वाटते. एकदम क्वालिटी बघू शकता मित्रांनो, झाली की नाही एकदम क्वालिटी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि चारी पोस्टर डिझाईन कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचंय. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची तुम्हाला लिंक भेटणार आहे, पीएचडी ची फ्री 4 पीएचडी फाईल भेटणार आहे या व्हिडिओ मध्ये. पहिला पासवर्ड होता आपला 12 आणि दुसरा पासवर्ड आहे आपला 34 34. पेस मध्ये द्यायचा नाही, सोबत पासवर्ड टाकायचा आहे. 1 2 3 4 12 34 असा आपला पासवर्ड आहे मित्रांनो. तर पेस वगैरे काय द्यायचं नाही, डायरेक्ट ओपन करायची 1 2 3 4 असा पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही पीएचडी हवी तशी एडिट करू शकताय. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला, पीएचडी पोस्टर कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.